पुत्राची वार्ता शुभैके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण नादे लुप्त झाला मृग देह विसरला अंगनारे देवा तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माये तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण विठ्ठल विठ्ठल नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा तू पण देवा निवृत्ती उदारा तू पण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवने निवृत्ती उदारा सोपन देवा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपन देवा निवृत्ती उद्धारा सोपन देवा निवृत्ती उद्धारा सोपन देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा निवृत्ती उदारा सोपन देवा निवृत्ती उदारा सोपन देवा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावर ठेवणी माथा साष्टांगाता दंडवत थोडी लेवल द्यावा जरा महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्रिहिं समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची सरे चरण संताची
पदाने कथेचा विस्तार. हे पांडुरंग करो प्रथम नमन. जय हो. दुसरे चरण हो दुसरे चरण संताजिया. पांडुरंग करो प्रथम नमन. दुसरे चरण दुसरे चरण संताजिया. संताजिया संताजिया. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. कैलासे राना शिवचंद्रमोणी फणींद्र माथा मुकुटी झळाणी. कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीन शंभो मज कोण तारी. जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पुत्राची ये वार्ता पुत्राची ये वार्ता शुभाईके जेवी माता. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग. महान भगवत भक्त पंचमेध निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच इंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा अभंग असून प्रस्तुत अभंगा श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय. देवा तुझं नामस्मरण करत असताना माझं मन तुझ्या चरणाजवळ राहावं अशी पारमार्थिक स्वरूपाची मागणी करतायत. विठ्ठल 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 विठ्ठल. पुत्राची ये वार्ता शुभाईके जेवी माता. मुलांना थोडस गप्प बस खूप डिस्टर्ब. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. ऐका ऐका लक्ष नाही. सजनाव अभंग श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. अभंगाची समर्पक आणि सरळ भूमिका अशी आहे. हा अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा असून या अभंगात 3 दृष्टांत आहेत आणि 3 दृष्टांच्या माध्यमातून अभंगाच्या दुसऱ्या चरणात त्याचा सिद्धांत आहे. तुकोबारांची मागणी अगदी सरळ सोपी आणि समर्पक आहे. देवा तुझं नामस्मरण करत असताना माझं मन तुझ्या चरणाजवळ राहावं ही पारमार्थिक स्वरूपाची मागणी करतायत. पण ही मागणी करत असताना अभंगाचा पहिला दृष्टांत ठेवला पुत्राची वार्ता आणि शुभाईके जेवी माता. ज्या अनुषंगानं आई आणि मुलाचं प्रेम आहे. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग. हरिण आणि पारध्याचा दृष्टांत समोर ठेवला. ज्या विशिष्ट बिनाच्या नादात हरणानं भुलून जावं आणि आलेला बाण कळावा नाही लागलेला बाण कळावा नाही इतकं मंत्रमुग्ध हरिण झालं. देवा जी अवस्था त्या हरणाची आहे. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माये. कासविनीला स्तन नाहीत आणि कासविनीला दूधही नाही तरी पिलं कशी जगतात. तुकोबारांनी अभंगात लिहून ठेवलं. शास्त्रज्ञांनी अलीकडच्या काळात शोध लावला. लक्ष देऊ नाही का. ज्या अनन्यसाधारण नजरेनं कासवीन अर्थातच आई आणि पिलू एकमेकांना पाहतं आणि पाहिल्याबरोबर पिलांचं पोट भरतं. देवा तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. विठ्ठल 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 थोडा आवाज द्या मला. विठ्ठल थोडा इफेक्ट ठेवा बोलताना. सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा पर्याय असा आहे. प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी श्री क्षेत्र चिखली हनुमान मंदिर तालुका संगमनेर आणि जिल्हा अहिल्यादेवी नगर या ठिकाणी चालणारा अखंड हरिनाम सप्ताह
आणि त्यानिमित्तानं खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन आहे. सज्जन हो, आजचं हे खऱ्या अर्थानं या वर्षीचं 4थं वर्ष या ठिकाणी सप्ताहाचं आहे. किती वर्ष? बऱ्याच वर्षापासून चालू आहे ना. हां, बऱ्याच वर्षापासून सप्ताह चालू आहे. त्या अनुषंगानं आजची ही जागराची कीर्तनरूपी सेवा, अर्थातच उद्या काला आहे आणि आजची महत्त्वाची अधिकारची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी यांच्या संयोजनातून या ठिकाणी यांच्या नियोजनातून माझ्याकडे आलेली आहे. त्यासाठी त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. अतिशय या ठिकाणी सुंदर नियोजन आहे. ज्यांनी मला संपर्क साधला दूरध्वनीवरनी, आदरणीय संजयदादा हसे, त्यांनी मला सांगितलं महाराज आमचं नाव घ्यायचं नाही. काय होते, गावोगावी गेल्यानंतर आम्हाला अनुभव वेगळे येतात, इथं आल्यानंतर अनुभव वेगळा आला. आणि गावोगावी गेल्यानंतर माणसं आम्हाला पहिली म्हणतात महाराज पहिलं माझं नाव आलं पाहिजे, बाकीचं सगळं राहू द्यात. पण या माणसांच्या मनाचा मोठेपणा आहे. त्यांनी सांगितलं महाराज फक्त समस्त सप्ताह कमिटी यांच्या विशेष संपर्कातून येथे कुणी एकाने सप्ताह मोठा केलेला नाही, सगळ्यांचं मिळून या ठिकाणी कार्य मोठं आहे. जास्त बी इफेक्ट नाही ठेवायचा भैया, थोडा इफेक्ट ठेवायचा. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या विशेष संपर्कातून सज्जन या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे आली आहे. त्यासाठी आपल्या हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. परिसरातून पंचकृषीतून गायनाचार्य, मृदंगाचार्य, श्रोतुवर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यातील काही कीर्तनकार, प्रवचनकारही असतील. या सगळ्यांचं हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. गायनाची साथ करण्यासाठी अतिशय सुंदर या ठिकाणी गायनाची साथ आहे. कीर्तनाला अप्रतिम अशी साथ आहे. मृदंगाची या ठिकाणी सुंदर अशी साथ आहे. गायनाची साथ करण्यासाठी पहिली ज्यांनी सुंदर अशी चाल गायली असे हरिभक्त परायण सागर महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराजांचे या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं प्रसंगी या ठिकाणी गायनाचार्य हरिभक्त परायण बुधवंत महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराजांचे या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी गायनाची साथ करण्यासाठी अतिशय सुंदर या ठिकाणी हरिभक्त परायण भारत महाराज गुंजाळ या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराजांचे या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाप्रसंगी गायनाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार गायनाचार्य हरिभक्त परायण आदरणीय मायाताई साबळे या ठिकाणी आहेत. ताईंसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. ताईंचे या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. आपली ही यूट्यूबला कीर्तनं भरपूर आहेत आणि आपल्या भागाचं भूषण आहे. ताई या ठिकाणी गायनाच्या साथीला उभे आहेत. त्यांचं हृदयातून अंतकरणातून धन्यवाद आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही वारकरी शिक्षण संस्था आहे का मुली? शिक्षण संस्थेतली आहेत का? कोणती शिक्षण संस्था? अनिताताईंची या ठिकाणी संस्था आहे. या सगळ्या लेकरांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं त्यांचं हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. अतिशय सुंदर आणि सगळं ड्रेस बीस सगळं जिथलं आहे तिथे एकदम व्यवस्थित टापटीपणा आहे. आणि मला आनंद वाटतो या गोष्टीचा. खऱ्या अर्थानं खरं सांगू का, लेक वाचली वाढली तर माणूस जगलं आणि बाई बोलली चालली तर दिस उगवलं. लेक बापाची लाडकी जशी दुधावर साय आणि लेक होते बापासाठी पुन्हा एकदाची माय. आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे, कारण की मला 2 लेकी आहेत. मला माहिती लेक काय असते. सज्जन हो, जाता जाता या सगळ्या विषयांना स्पर्श करणार आहे. निश्चितच आनंद या गोष्टीचा. आणि म्हणून तिने विना घेतला, मी तिला झोकून प्रणाम केला, मस्तक टेकलं तिच्या पायाचरणाजवळ. कारण की खरं सांगू काही, तुमच्यासारखी आई आमच्या जीवनात आहे ना, म्हणून आमचा जन्म झाला ना, आम्ही आज इथे कीर्तनं करतोय. नाही तर ही कीर्तनं झाली नसती. खऱ्या अर्थानं मुक्ताबाईंसारखी जर संत मुक्ताबाई जन्माला आल्या नसत्या ना, माऊली ज्ञानोबारायांना बहिणीचं महत्त्व समजून देणारी मुक्ताबाई होती, जीवनात प्रेम देणारी मुक्ताबाई होती. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या सगळ्यांचे या ठिकाणी धन्यवाद आहे. अंतराळवीरापर्यंत जाणाऱ्या कल्पना चावलापर्यंतच्या महिलांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून देणाऱ्या स्त्री तत्वाची ताकद होती. त्या सावित्रीबाई फुले होत्या. म्हणून अशा रणरागिनी मासाहेब जिजाऊंसारख्या आईसाहेब इथं जन्माला आल्या. म्हणून छत्रपती शिवाजी राजांसारखे पुत्र या ठिकाणी उभे राहिले. म्हणून स्वराज्य उभं राहिलं. लक्ष देऊ नाही का? आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांसारखी रणरागिनी या मातीत उभी राहिली. म्हणून भारतातील सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार झाला. म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींना जाता जाता थोडा स्पर्श करणार आहे. माझं बोलणं अगदी परखड असतं. मी कुणाला घाबरत बिबरत नाही. मी गेली बऱ्याच वर्षापासून कीर्तन करतोय. माझी 3री पिढी वारकरी संप्रदायात आहे. माझ्याकडे आल्यापासून माझ्या दाढीकडे लोक बघतात. ती काय अफजल खानाची दाढी नाही, महाराजांच्या मावळ्याची दाढी. लक्ष नाही. विठ्ठल बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सर्वप्रथम सप्ताह कमिटीचं हृदयातून धन्यवाद आहे. आपण माझी जात धर्म पंथ काही न पाहता माझ्या वाणीवर विश्वास दाखवला, त्यासाठी धन्यवाद. विष्णुमय जग. या अर्थानं प्रत्येकाला इथं अधिकार आहे. आपल्या मनात इतकी क्षणभर ही जात शिवली नाही. सज्जना हो, मला सांगायचं तात्पर्य असं आहे, संतांच्या उक्तीप्रमाणे जर धर्माची व्याख्या काय असेल तर आपण जेवण्याच्या अगोदर आपला बाजूचा जेवला का नाही याचा अर्थ म्हणजे विचारपूस करणं म्हणजे धर्म आहे. पण काय झालंय, आत्ताचं वातावरण इतकं विभत्स आहे
की माणसांनी त्याच्या त्याच्या परीने धर्माच्या व्याख्या लावून घेतलेल्या आहेत आणि धर्माच्या नावावर बऱ्याच गोष्टी होत आहेत. प्रत्येकाने त्याच्या त्याच्या जातीत महापुरुष अडकून घेतलेले आहेत आणि म्हणून मला सांगणं गरजेचं आहे. ऑन कॅमेरा बोलतो मी, झी टॉकीजला बोलतो, साहेब मला काही त्या गोष्टीचं वाटत नाही. माझी आई म्हणती पोरा जरा निहार बोलत जा समाजात. आईला म्हणलं आई जातीय सलोखा निर्माण करण्याचं आम्ही संतांचं कार्य करतोय, त्यामुळे आम्हाला खऱ्या अर्थानं भीती नाही आणि ज्या दिवशी अडचणच येईल त्या दिवशी धर्मासाठी गेलो म्हणून सोडून जा. लक्ष देऊन ऐका मला काय सांगायचंय. आम्ही बोललो पाहिजे आणि ह्या गोष्टी जर नाही बोललो ना खऱ्या अर्थानं सज्जन हो परत मागचे दिवस पुढे यायला लई वेळ लागणार नाही. मला सांगायचं तात्पर्य काय, आपण माझ्या वाणीवर विश्वास दाखवला भाऊ. अनेक गावामध्ये अनेक ठिकाणी अनुभव येतात. फोन चुकून चालू राहिला आणि ते म्हणतात अरे आपल्यातले एवढे कीर्तन करेन मुसलमानाचाच बाबा कसं काय बोलाल तुम्ही. आता मी काय आभाळातून पडलोय का बसलेल्यांना विचारतो. अरे दोन डोळे आणि हातही दोन, मग खालचं कोण आणि वरचं कोण. लक्ष देऊन ऐका. या जातीच्या बेडीला तोडूया आता आणि या मनातल्या अढीला सोडूया आता. अरे सह्याद्रीच्या दरी दरी खोऱ्यातून 18 पगड जातीन बारा बलुतेदारांना एकत्र केलं राजाने. ही स्वराज्याची संकल्पना मांडत असताना महाराजांनी अनेक जाती धर्माची माणसं घेतली, व्यवसायानुसार जाती बनल्या आणि नंतर प्रत्येकाने स्वतःच्या हितासाठी जाती धर्म पाडून घेतले. मग एवढाच आम्हाला जर धर्माचा पुळका आहे, एवढंच आम्हाला हिंदुत्व जर प्रिय आहे, जर आम्ही हिंदुत्व म्हणून सांगू ना महाराज. खरं सांगतो ऐका, माझ्या गावामध्ये काही पलीकडच्या अलीकडची बरीचशी गावं आहेत आमच्या परिसरात जिथं दर्ग्याची यात्रा असते. पण दर्ग्याची यात्रा असल्यानंतर तिथं कव्वालीचा कार्यक्रम असतो आणि काही ठिकाणी हे बोलल्यावर तुम्हाला जरा कडू वाटण पण हे खरे बोललं पाहिजे आम्ही. काही ठिकाणी असं आहे गुरुजी, खऱ्या अर्थानं काही ठिकाणी असं आहे की जिथं नवरात्र महोत्सव आहे आणि नवरात्र महोत्सवावर आदिशक्तीचा जागर आहे आणि त्या ठिकाणी स्टेजवर स्त्रियांना नाचवण्याचा कार्यक्रम आहे. नाही कळलं का तुम्हाला. मग किती धर्म पाळला आम्ही धर्माच्या गोष्टी करायच्याच नाहीत जर धर्म आम्हाला कळला नाही. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव साजरे केले लोक एकत्र यावीत म्हणून आणि आम्ही एकाच गल्लीत 10 गणपती बसवले. लई धर्म कळला का मग आम्हाला. मला काय सांगायचं लक्ष देऊन आहे का, आम्ही ते इकडले नाहीत तरी आम्ही माळा घातल्यात. आता तुम्ही काय बघितय, तुम्ही ह्यातलेच आहेत ना, तुम्ही नाही घालाय पाहिजे का मग. विठ्ठल 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 विठ्ठल. या ठिकाणी पकवाजाची साथ करण्यासाठी, मृदंगाची साथ करण्यासाठी आदरणीय अतिशय ज्यांचा हात अतिशय जबरदस्त आहे, खूप तालबद्धता आहे आणि गायकांना सपातून घेणारं वाजन आहे आणि अतिशय नम्र स्वभाव आहे. आदरणीय हरिभक्त ब्रायन ताजनी महाराज. तुमचं गाव कोणतं. अश्वी. कुठं आलं तालुका संगमनेरच. बरोबर, जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. मला वाटलं आमचे ताजने आप्पांचे चिरंजीव आहे का तुम्ही. नाही ना, हा ते आमचे शेमरूला ताजने आप्पा म्हणून होते खऱ्या अर्थानं. ते मला आता आमचे मित्र म्हणले की महाराज म्हणलं नाही नाही तसं नसेल गणित, पण खूप गोड आहे. पहिलीच वेळ आहे मला वाटतं आधीच दिली का साथ तुम्ही. नाही नाही, अतिशय गोड स्वभाव आहे आणि ते आनंद घेतात पकवाज वाजवण्याचा. हसून खेळून त्यांचं काम आहे उगदा. आणि तुम्ही बी मोकळे खेळा, काही लोड घेऊ नका. जशी प्रमाणे देता येईल भारत महाराज जसं आताही तुम्हाला जसं जमन तशी प्रमाणे द्या. अजिबात मी मध्ये काय बोलणार नाही. तुम्ही का गायलं, जमलं तर जमलं, सिंगल जमलं तर एखादं डबल लई नको. आता किती वेळ राहिला, तेव्हा 40 मिनिटं राहिली माझ्याकडे कीर्तनाला. ते कार्यकर्ते म्हणले 10-15 मिनिटं इकडे तिकडे घ्या. मी लय गायनाच्या गडबडीत पडत नाही. चांगले गायक असल्यानंतर आम्ही तोंड घालायचं नसतं मध्ये. आता ह्यांना गायनाला बोलायला आपण कुठं मध्ये स्वर काढायचा. चांगले मस्त मस्त मोकळे खेळा, काय लोड घेऊ नका. नाही तर आम्ही लई रगिले कुणाला म्हणून देत नाही अजिबात. आम्हाला वाटतं आमच्यासारखंच सगळं झालं पाहिजे. अरे तू नाही तर दुसरा उभा इथं लगेच. लक्ष नाही का. मला काय सांगायचं काय होतं भाऊ, छत्रपती शिवाजीराजे आई एकदम हाय स्केलला सांगायला लागतं. मी शेवट जाता जाता 15 मिनिटं राजे सांगणार आहे आणि राजे जर हाय स्केलला सांगायचं असेल तर गायनाचं तेवढी बाजू लावून नाही धरता येत. म्हणून मी पांढरी दोनला पकवा जावलाय, काळी दोनला लावलाय. तसं मी पांढरी 4ला बी कीर्तन करतो मग. पण काय होतं एकदम हाय स्केलला छत्रपती सांगितल्यानंतर कसं आता ते मुळमुळीत आवाजात सांगितलं जमणार नाही. राजांचं चरित्रच असे. मी जर असं म्हणलो, राजा म्हणलं कसं काय ताना बरं आहेस का, लय दिवस झाला आला नाहीस तू गडाकडे. यंदा तरी चिखलीला जरा, आता तर लय मोठा महोत्सव चालू आहे. अरे जबरदस्त कार्यक्रम चालू आहे, यंदा तरी ये. त्यांना म्हणलं काय झालं महाराज, जरा शेलार मामाची तब्येत बिघडली बरं का बुधवून महाराज. आणि आता जरा त्यांना होत नाही पहिल्यासारखं. आता आई सब बोले तो बोलायगे की कोई आमको. त्याला दणका बी तसंच पाहिजे ना गड्या. अरे राजगडावर महासाहेब जिजावयात आणि महासाहेब सांगतात राजा अरे दिसतो का तो कोंढाणा. हो मासाहेब दिसतो ना राजा. त्या कोंढाण्यावर फडकणार ते दुश्मनांचं निशाण दिसतं का. हो मासाहेब दिसतं ना राजा. तेच आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. आदने असावी मासाहेब. मग राजा उतरवा ते दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या या स्वराज्याचा भगवा या महाराष्ट्रावर. ए सह्याद्रीच्या दरी दरी खोऱ्यातून दादा
अरे सह्याद्रीच्या दरी दरी खोऱ्यातून 18 पगड जाती 12 बलुतेदार यांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती करणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले. ते डायरेक्ट करंट तिकडे गेला वाटतं सिस्टीमला. ते राजांचं कामच असे. महाराज मी खरंच हैदराबादला अफजल फाडतो मी. आता अफजल खान बी लोकांनी जातीत म्हणले मुसलमानाचा. अरे गडीभर राहू दे ना, तू बळच कशाला जातीवर आरोप करतोस. मला काय सांगायचे, प्रवृत्ती मारली होती जी आया बहिणींवर वाईट नजर टाकत होती. इथं जाती धर्माचा विषय नव्हता. ही युद्ध सत्तेसाठी होती. ही युद्ध स्वराज्याची माणसं होती. लक्षात, स्वराज्यासाठी युद्ध चालू होती. मला काय सांगायचे, हे आहे सदान का देणे मला शेवट कुमी. मला आता पहिले का हिंदी गणित जमत नाही एवढं भाऊ, पण जसं जमल तसं जमल. लक्ष देऊ नाही का, हे ट्रेलर हे पिक्चर अभि बाकी आहे. विठ्ठल आणि म्हणून खऱ्या अर्थानं अभंगाची भूमिका अगदी सोपी आहे. महाराज सांगतात, देवा तैसे राहो माझे म्हणून गाता ऐकता हरिगुण. याचा अर्थ असा आहे, 3 दृष्टांत सांगितले पण मागणी मात्र परमार्थ संबंधाची आहे. आणि खरं सांगू का, संतांनी आजपर्यंत जे मागितलं दादा ते परमार्थातलं मागितलं. आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी जे मागितलं ते प्रपंचातलं मागितलं. संतांनी प्रपंचातलं मागितलंच नाही. किंवा अजून सोपं सांगू का, संतांनी देवाकडे मागितलंच नाही. नाही कळलं का तुम्हाला? देव म्हटले तुका माग, आणि मग तुकोबाराज सांगतात, हे चिदान देगा देवा तुझा विसरून व्हावा. हा, आम्ही मागणारच नाही देवा. का नाही मागणार? अरे माझ्या वडिलांची मिराशी का देवा. माझ्या वडिलांचे मिराशी का देवा, तुझी चरण सेवा सदा वया. माझ्या वडिलांची मिराशी का देवा, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा. वाजवा जोरात टाळी. प्रमाण झाल्या. म्युझिक नाही लावायची बाई आता. ओके ओके, मॉनिटर लावायचं ठेवा. काय नाही अडचण, काय नाही. ओके, तुम्ही काय लोड घेऊ नका सिस्टीमचं, काय टेन्शन नाही घेऊ. मी लय खवळत नाही. आता आम्ही थोडीच पैसे दिलेत तुम्हाला सिस्टीमचे, गाववाल्यांनी दिलेत. आम्ही काय रोबाब दाखवायचं तुमच्यावर. मस्त मोकळं खेळ, काय साऊंड बिऊन जोडून देत नाही. तुझा मॉनिटर लावायचं ठेव फक्त. 1 नंबर सिस्टीम आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. वा वा, 1 नंबर. हा, ते झालं आता आमच्या पॅनलचं. आता काही टेन्शन नाही. माझ्या वडिलांची मिराशी का देवा, तुझी चरण सेवा. खऱ्या अर्थानं तुकोबारे सांगतात, देवा का मागू आम्ही तुझ्याकडं. अरे आम्ही मागणारच नाही. आम्ही नाही मागितलं तरी तुला द्यावं लागल. आणि मला माहिती आहे खरंच महाराज संतांनी नाहीच मागितलं. तुम्ही आम्ही मागितलं. आम्ही मागितलं प्रपंचातलं. वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य. वाढावे संतान गृही व्हावे धनधान, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य. हे वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य. टाळी. मग काय वाढावे संतान. आमची मागणी काय माहिती का, आमची मागणी प्रपंचातली आहे. माझं गाव एक जोडीदार आहे, माझ्या वयाचा 33-35 आहे. त्याला लई टेन्शन मध्ये बसल्याला. म्हणलं गाड्या काय झालं, लई टेन्शन मध्ये आलाय. काय नाही म्हणला महाराज, आता तुमचं उराकलंय म्हणले, आमचं राहिले. म्हणलं काय म्हणून टेन्शन आले. नाही म्हणला, मग चाललाय कुठं. म्हणलं काय नाही, मारुती रायांकडे चाललोय. म्हणलं काय विषय. आयुष्यभर कधी देव नाही केला तो, आज मात्र देवाकडे निघाला. म्हणला महाराज कसं काय झाले माहिती का, अहो पोरीच मिळालात म्हणला. म्हणलं गाड्या तुझं कर्तृत्व कमी झालं, तू सिद्धच नाही केलं स्वतःला. आणि महिला मंडळ तुमची बी अपेक्षा लय वाढली बरं का. आता असं मी लय पुढे जात नाही, कीर्तन लय जास्त लांब जाईल ते. लक्ष नाही का मला काय सांगायचे. आणि मग भारत महाराज त्याला सहज मी विचारलं काय झालं. तो म्हणला काय नाही, मारुती रायांकडे चाललं. मी काय सांगतो, तुम्ही आम्ही प्रपंचातलं माग, तुम्ही प्रमाण दिलं म्हणून सांगतो बरं. वाढावे संतान ही आमची मागणी आहे.
आम्ही मागितलं परमार्थातलं नाही, आम्ही मागितलं प्रपंचातलं. आणि संतांनी काय मागितलंय पुढच्या टप्प्यात सांगणार आहे का. त्याला म्हणलं काय झालं मग. काय नाही म्हणलं, एका स्वामींनी सांगितले 12 शनिवार केलं की लवकर लग्न ठरते आणि गुरी गुमटी बायको भेटते. म्हणलं चांगला स्वामी, म्हणलं माय कतरी आण त्याला काय गणिती. ते म्हणलं महाराज, आणि मग म्हणले आता जवळच आलेत म्हणले, 2-3 शनिवार राहिलेत. बरं मी म्हणलं कुणाकडे जायला सांगितलं. म्हणले मारुतीरायांकडे. आणि म्हणलं मारुतीरायांकडे काय मागायला लावलं. म्हणले मारुतीरायांना मागायला लावले लवकर लग्न उद्यात. आता म्हणलो मारुतीरायांचं झालंय का. अहो जे स्वतःच ब्रह्मचारी आहेत, मला काय सांगायचे तुम्हाला. तुम्ही आम्ही जे मागितलं आम्हाला मागायचंच कळलं नाही. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, न सांगता परमेश्वराला आपलं दुःख समजतं. तुम्ही म्हणूच नका त्याला काय, फक्त समर्पित भावनेनं त्याच्या समोर उभा राहा. त्याला माहिती आहे तुमच्या जीवनात काय चालू आहे. अरे सगळं देणार तुम्हाला. खरं सांगू का, तुम्ही नीतिमत्तेने चालला ना, स्ट्रेट फॉरवर्ड आहात ना, तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी ऍड ऑन होतील. पण याला वेळ लागेल पण मिळतील. 42 वर्ष परमार्थ जगद्गुरु तुकोबार यांनी केला. वाढ बघितली आयुष्यभर देवाची. आता दिसो नये जना ऐसे करा नारायणा. आवली म्हणती महाराज, अरे नाही येणार जगाचा मालक. आवले त्यांनी मला शब्द दिलाय मुरारी म्हणून येणार आहे. आवली म्हणली अरे यायचा असता तर कधीच आला असता. आवले खरंच ग, आता लई माहेराची आठवण यायला लागली. आता लई सासऱ्याला त्रास व्हायला लागला. पण ऐक ना, अजून त्याला कळलं नाही त्याला माहिती असेल, पण कदाचित माझी योग्य वेळ आलेली नाही. 42 वर्ष परमार्थ केला. 42 वर्षाचा परमार्थ झाल्यानंतर जगाचा मालक तुकोबार यांना घ्यायला आला. आपुल्या माहेरा जाईन मी आता. 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 निरोपया संता हातिया. निरोपया संता हातिया. सुख दुःख माझे ऐकली काळी. सुख दुःख माझे ऐकली काळी. निरोपया संता हातिया. निरुपया संता हातिया. सुख दुःख ऐकली काद. सुख दुःख ऐकली वाजवा टाळीन मग काय. आपुल्या माहेरा जाईन मिया. निरोपया संता हातियाला. जगाचा मालक तुकोबार यांना घ्यायला आला, पण तुकोबार यांना थांबावं लागलं. लक्ष देऊ नये का मला काय सांगायचंय. न मागताच सगळ्या गोष्टी मिळतात गड्या. न मागता मिळतं. मागावं काहीच नाही लागत. मग तरी कधी कधी संतांनी देवाकडे काय मागितलं पहा. आजच्या दिवसाची मागणी ही जगद्गुरु तुकोबार यांची मनाच्या संदर्भातली मागणी. पण हे मागणं परमार्थातलं आहे. एक लाखातलं वाक्य बोलू का, ऐका आई. प्रपंचात जेवढं खोलवर जाईल प्रपंच उतारवयात दुःख देईल. ऐका ऐका. प्रपंचात जेवढं खोलवर जाईल महाराज प्रपंच उतारवयात दुःख देईल. आणि परमार्थात जेवढं खोलवर जाईल उतारवयात परमार्थ सुख देईल. परमार्थातलं सुख हे घडोघडी वाढत असतं. ते वर्धमान आहे. क्षणाक्षणानं ते वाढत असतं. आणि म्हणून महाराज सांगतात देवा तैसे राहो माझे म्हण. माझं मन देवा तुझ्या चरणाजवळ येत नाही. अनेक गोष्टी केल्या काय काय करीतो म्हणा परी नाही के नारायणा. देवा आणि एक सांगू का, परमार्थात मन आवश्यक आहे आणि संसारात शरीर आवश्यक आहे. तुमचा परमार्थ चांगला व्हावा आई.
दादा परमार्थ चांगला व्हावा असं वाटत असेल तर मन एकाग्र पाहिजे, आणि तुमचा संसार चांगला व्हावा तर संसारात शरीर एकाग्र पाहिजे. पण काय झालं, नेमकं परमार्थाकडं मन येत नाही, ही नेमकी अडचण आहे. अनेकांना अडचणी आल्या. अरे देवानं अर्जुनाला मन मागितलं, अर्जुना तू म्हण हे मीच करी माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. अर्जुना तुझं मन मला दे, तुझा प्राण मला अर्पण कर, माझाच भक्त हो आणि मलाच नमस्कार कर. काय कर अर्जुना, तुझं मन मला दे. पण अर्जुनाचंही मन देवाच्या चरणाजवळ जात नाही. तुकोबाराज सांगतात, काय काय करीतो म्हणा परीन ऐके नारायणा. तेव्हा नाही ऐकत मन, बहुत चंचल चपळ जाता येता न. अहो महाराज मन एवढं चपळ आहे, आता इथं बसतंय दिल्ली मुंबई आग्रा फिरणे. बघा तुम्ही एका मिनिटात, हा एवढं मन चपळ आहे. अहो एका मिनिटात इकडलं तिकडं जातं कळत नाही त्याला. मग कधी कधी असं वाटतं दोन मन, एक मन म्हणतं चल कीर्तनाला, एक म्हणतं डायरेक्ट काल्याच्याच पंक्तीला जाऊ. नाही कळलं का तुम्हाला, दोन मन आहेत का? नाही नाही, मन एकच आहे, ते क्रिया दोन प्रकारची करतं. इतकं चपळ आहे. आणि खरं सांगू का, मन जर चरणाजवळ देवाच्या आलं नाही तर परमार्थ होणार नाही. तुकोबाराय सांगतात, देवा तैसे राहो माझे मन. पण तैसे राहो माझे मन हे सांगत असताना मनाची चपळता तुकोबाराने सांगितली. एवढं चपळ आहे हे म्हण कैसे केवढे, ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे, यासी राहटवया थोडे तरी लोक या. ज्या कीर्तनात गाथेतली प्रमाण, ज्ञानेश्वरीतली ओवी आणि भगवद्गीतेतले श्लोक आहे, नाम कीर्तन आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. नाहीये देवा म्हण. अरे तुकोबारे सांगतात, हे देवा आमचं मन तुझ्या चरणाजवळ जात नाही. अनेक तुकोबाऱ्यांनी प्रयत्न केला, अनेक साधू संतांनी प्रयत्न केला, नाही जात. मना एक करी म्हणे जाईल मी पंढरी, उभा विटेवरी पाहिलं तो सावळा. आणि खरं सांगू का, मन प्रसन्नतेत तिथं जायला पाहिजे. पाहिलं तो सावळा, जरी जपसी हे नाम माझ्या मना, माझ्या मना लागू छंद छंद, माझ्या मना लागू छंद, माझ्या मनाला गोविंद गोविंद जय गोविंद गोविंद, माझ्या मना लागू छंद छंद, माझ्या मना लागू छंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गोचंद छंद, माझ्या मनाला माझ्या मनाला गोचंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद. माझ्या मनाला गोचंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद. वाजवा टाळी मग काय. माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद गोविंद. गोविंदाचा छंद मनाला लागला पाहिजे. पण लागतो का हो? अहो मन हिता आलं तरी ते चंचल आहे. एक मन म्हणतं कीर्तनाला चल, आणि दुसरं मन म्हणतं आता आला तर घे लोकांच्या चपल्या घालून. नाही कळलं का तुम्हाला? सजनाऊ मन दोन नाही येत, लक्ष देऊन ऐका. मन एकच आहे, ते क्रिया दोन प्रकारची करतं. त्याला संकल्प आणि विकल्प शास्त्रीय परिभाषेत म्हणतात. त्याला संकल्प म्हणजे पाप आणि पुण्य एखाद्या गोष्टीचं आहे बघा. आत्मा नाम रथिनाम विद्धी शरीरम रथेमेव तू, बुद्धी तू सारथी विद्धी मनम प्रगमेवच. या शरीरूपी रथाचा लगाम हा सगळा मनाच्या हातात आहे, लक्षात घ्या. मनाने ठरवायचा रथ कुठं न्यायचा, चांगल्या मार्गाला न्यायचा का वाईट मार्गाला न्यायचा, इतकं मन चपळ आहे. आत्ता इथं बसताना खरंच महाराज अनेक संतांनी अनेक प्रमाणात दिली. बहुत चंचल, जाता येता न लगे वेळ. त्याला जायलाही वेळ लागत नाही आणि त्याला यायलाही वेळ लागत नाही. आता कोठे जावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन,
खरंच बाघ गेला आणि शिनबी गेला इथं आल्या. काय वातावरण आहे सुंदर. अहो टाचणी पण असा आवाज आहे. ऐकणारे श्रोतूवर गाव तुम्ही कीर्तनकार उघडून पिलेली माणसं समोर बसतात. ज्ञानी माणसं आहेत. लक्ष देऊन ऐका. जरी मी शिवचरित्र सांगत असेल पण अभंगाचा प्रत्येक पूर्ण विषय तो नाहीये. लक्ष देऊन ऐका. थोडं अभंगाच्या पहिल्या चरणाचं तरी निदान चिंतन झालं पाहिजे. मी अभंगाची सुरुवात सिद्धांतापासून केलेली आहे. आजचा दिवस हा वारकरी संप्रदायात काही अलिखित नियम आहेत. त्यातला आजचा दिवस हा मागणीपर अभंग असावा. तसं पाहायला गेले तर सगळेच नामपर आहेत, तसे उपदेशपर आहेत आणि मागणीपर आहेत. परंतु त्या अधिकार परत्वे या ठिकाणी चालण्याची जबाबदारी आम्हा कीर्तनकारांवर आहे. म्हणून मागणीपर प्रकरणातील अभंग तुमच्या समोर ठेवलेला आहे. आता कोठे धावे मन. आणि खरं सांगू का महाराज, हे मन इतकं चपळ आहे, नाही ऐकत. तुकोबारांनी प्रयत्न केला, काय काय करीतो म्हणा परी नाही के नारायणा. देवानं अर्जुनाला मन मागितलं, अर्जुनाचं मन देवाजवळ जात नाही. आणि अगदी शेवटी सांगतो, माऊली ज्ञानोबाराय या मनाला माकड म्हणतात. हे ऐसे कैसे घडे मरकटा समाधी लागे. माऊली म्हणतात माकडाला कधीच समाधी लागणार नाही. म्हणजे मनाला काय म्हटलं? मनाला माकड म्हटलं. नाही लक्षात आलं का तुमच्या? मनाला माऊली ज्ञानोबाराय माकड म्हणतात. मग मला सांगा आई, अनेक प्राणी होते, मग माकडच का निवडलं? माऊलींना माहिती माकड लय चपळे. या झाडावर जाईन, त्या झाडावर जाईन, इकडं खाजवीन, तिकडं खाजवीन, त्या सप्त्यात जाईन, तिथं कार्या टाकीन, कुणाचं चांगलंच. हा लय अवघड. मी मगाशी काय सांगितलं तुम्हाला? वाटलं का राजकारणातले राजकारण? आमच्याकडे विले चांगले कीर्तन केलं कुणाला काहींच्या पोटात दुखणार आहे. माझं नाही सांगत म्हणजे सांगतोय. आता भारत महाराज तुम्ही चांगलं गाता, सगळ्यांनाच आवडेल का? तुमचे बी स्पर्धक आहेत ना. काय म्हणायचं सागर बाबा, तुमचा आवाज लय भारी आहे, मस्त गोड आवाज आहे. पण सगळ्या कुणा काहींच्या हितलं नाही सांगत, मी सांगतोय आपलं गडीभर तुम्हाला. आता तुम्ही गोड वाजवताय, सगळ्यात पकवाजाला वाटण का लय भारी. अहो लय कॉम्पिटिशन आहे, लय स्पर्धा उभी राहिली. काय सांगावं कीर्तन करायला कळा ना, कुठले विनोद करावे काय करावेत. आणि विनोदाचार्य अजून 5 वर्ष टिकतील. ज्याच्याकडे चिंतन आहे तो चालत राहील. याला आपद इंदुरीकर बाबा आहेत फक्त. अहो इंदुरीकर महाराज नुसते एंट्री घेतली तरी लोक हसायला लागतात. नाही नाही, त्यांनी खरंच मोठं काम केलं वारकरी संप्रदायातलं. का सांगायचं नाही आम्ही चांगलं? नाही तर आम्ही नुसतंच येड्यात काढली लोक. किंवा असं आहे, अरे गप ना तू, तुझं बोलन जाण निघून पाकिट घेऊन. तू कायला बाकीच्या उठावटा करतो? त्यांनी असं केलं, ह्यांनी तसं केलं, म्हणून तुझ्या डायऱ्या मोकळ्या राहिल्यात. विठ्ठल अहो महाराज, मला काय सांगायचंय, हे बारक्या बारक्या पोरांना फेटा माहिती नव्हता, धोतर माहिती नव्हतं. ते असे स्क्रोल डाऊन करतात. इंदुरीकरांचं कीर्तन आहे, मला हे बघायचं. मला काय म्हणायचं, निदान हे तरी वारकरी संप्रदाय या लहान मुलांच्या मनात तरी गेला ना. मग आम्ही चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणायला काय हरकत आहे? काय झाले माहिती का, आजपर्यंत आपल्या माणसाने आपली माणसंच मागं वाढल्यात. त्यामुळे आपला महाराष्ट्र अर्थ असा लई मोठा आहे. महाराष्ट्र हे काय ऐरेगऱ्यांचा महाराष्ट्र थोडीच आहे. हा महाराष्ट्र संतांचा आहे, लक्षात घ्या. साधू संतांच्या पावलानं पदस्पर्शानं पावन झालेला महाराष्ट्र आहे. पण काय झालं, आम्हीच आमची माणसं मोठी होऊन दिली नाही सज्जन. मला सांगायचं तात्पर्य आहे, खऱ्या अर्थानं हे मन, जगद्गुरु तुकोबारायांचं मन देवाच्या चरणाजवळ जात नाही. काय काय करीतो म्हणा. हे अर्जुनाला देवानं मन मागितलं आणि माऊली ज्ञानोबाराय सांगतात, हे ऐसे कैसे घडे मरकटा समाधी लागे. सांगा माकडाला कधी समाधी लागेल का? अहो नाही लागणार ना. माकडच का निवडलं माहितीये? ते जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे बुद्धवंत महाराज तुम्ही ऐकलं असेल. हा ते नावाडी निघाला, नाही नावाडी डोंबारी निघाला, डोंबाऱ्याबरोबर बोकडे माकडे निघाला पलीकडच्या गावात खेळ करायच्या. संध्याकाळची वेळ झाली, एकही नावाडी दिसला नाही. चुकून एक नावाडी दिसला किनाऱ्यावर. त्याला विनंती केली, नावाडी दादा आम्हाला पलीकडच्या गावात जायचंय, सायंकाळची वेळ झाली, आम्हाला माहिती वेळ झालाय, परंतु एवढी ट्रिप आमच्यासाठी मारा, आम्हाला पलीकडे सोडा. नावाडीने पहिले मेंबर बघितलं कोणीत, बोकड बघितलं, बोकडाला चालेल म्हणले, तुला अलाउड आहे काय अडचण नाही. डोंबऱ्याला बी घेतलं, पण माकडाला बघितलं म्हणला माकड नाही जमणार. आता मला सांगा डोंबऱ्याचा हिरो कोण येऊ? मग बिना माकडाचा डोंबऱ्याचा चालेल का खेळ? जसा डोंबऱ्याचा हिरो माकड आहे ना, तसा परमार्थातला हिरो मन आहे, लक्षात घ्या. हा मनावर सगळा परमार्थ आहे. मन जर एकाग्र नसेल आणि नामस्मरण चालेल तर काय उपयोग आहे? नुसता मंदिरात उभा आहे आणि लक्ष घरी आहे, चालेल का हे गणित? नाही नाही. बघा डोळे उघडे ठेवले की फक्त देव दिसतो आणि डोळे झाकले की अख्खी जत्राच वरती. मनाला जेवढा आवराल तेवढं मन चंचल, इतकं चपळ येते न. पृथ्वी भ्रमण नाही दिशा, सप्तके पाताळा आकाशा, एवढं चपळ येते. माऊली सांगतात हे ऐसे कैसे घडे मरकटा. अरे सुभाषितकार वर्णन करतात, मरकट्यस्य सुरापान तत्र वृचिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. एखाद्या माकडाला दारू पाजावी, त्यात त्याला विंचूचा बाबा, तन्मध्ये भूत संचारो, त्यात त्याला पिशाच्य बाधा व्हावी.
राहील का माकड एका जागा? अहो ते असं राहत नाही म्हणल्यावर नावाड्याने सांगितलं सगळं जमन डोंबारी दादा, फक्त माकडाला जमणार नाही. म्हणजे कुणाला? मनाला. लय करेक्ट सिग्नल आहे, एकदम लक्षात आलं तुमच्या. मनाला जमणार नाही. नाही म्हणले ना डोंबारीने सांगितलं अहो माकडच मेन आहे, काही बी करा पण घ्या. नावाड्याने सांगितलं तुम्ही एवढी विनंती करताना मग घेतो म्हणले माकडाला, पण त्याचे हातपाय बांधायला लागते. कुणाचे? माकडाचे. म्हणजे कुणाचे? बघा बरं बांधता येतात का मनाचे हातपाय? अरे जेवढा हातपाय बांधत तेवढं ते बाहेर जाईल. हा ते ओढाळे लक्ष देऊ नाही का मला काय सांगायचे, ते ऐकत नाही गड्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं म्हणले चाललं म्हणले माकडाचे हातपाय बांधतो. माकडाचे हातपाय बांधले, महिला मंडळ सोबत चला. माकडाचे हातपाय बांधले, नावेत घेतलं. नावाडी नाव बघतोय, बोकडाला कवाच झोप लागली, डोंबारी बी झोपून गेली. झोप कुणाला नाही? माकडाला नाही. म्हणजे कुणाला? बारक्या पोरांना बी कळलंय काय सांगायची मला. ती हाय का मनाला झोप? या कुशिवनी त्या कुशिव. ते नाही का काळा पांढरा पैसा आला, तर काय कळलाच नाही, कुठं दिसला बी नाही काळा आहे का पांढरा आहे. नाही कळलं का तुम्हाला? तवा नाही का 500ची नोट मिळली, 1000ची मिळती का? बडे बडे हो गए छोटे उधरच रे. अरे सांगा भाला बिरला टाटा, अरे सांगा भाला बिरला टाटा, अन बाटा कुठ है ओ. अन सांगा धनाचा साठन आमचा वाटा कुठ है ओ. सांगा धनाचा साठन आमचा वाटा कुठ है ओ. प्रमाण नाही बरं का, नाही तर गाते शोधताना मी आपलं असंच सांगितले. अरे सांगा भाला बिरला टाटा, अन बाटा कुठ है ओ. अन सांगा धनाचा साठन आमचा वाटा कुठ है ओ. लक्ष देऊ नाही का मला काय सांगायचंय? माकडाला झोप नाही, या कुशिवनी त्या कुशिव, त्या कुशिवनी त्या कुशिव. महाराज दाजने बाबा त्या माकडाला एक गवताची काडी गावली. म्हणजे कुणाला? मनाला. गवताची काडी घेतली आणि बोकडाच्या नाकात घातली. किती चपळे बरे ते, राहिली असेल का नाव जाग्या. क्या गाऊ कोई सुनने वाला, देखे तो सब जग ही भूला. देखे तो सब जग ही भूला. देखे तो सब जग ही भूला. क्या गाऊं कोई सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला. देखे तो जग ही भोला, देखे तो सब जग ही भोला. देखे तो सब जग ही भोला. गिरधर लाल तो भाव का भूखा. गिरिधर लाल तो भाव का भूखा. गिरधर लाल तो भाव का भूखा. गिरधर लाल तो भाव का भूखा. राग कला नहीं जानत तुका. राग कला नहीं जानत तुका. क्या गाऊं कोई, क्या गाऊं कोई, क्या गाऊं कोई सुनने वाला. क्या गाऊं कोई सुनने वाला. देखे तो सब जग ही. देखे तो सब जग ही. देखे तो सब जग ही उजाला. वा वा वाजवा आता टाळीन. मग काय थोडा वेळ राहिलाय आता. ते लई कीर्तनकार कोरडा नको वाटाय म्हणून एखादं प्रमाण मी आणतोय, बाकी काय नाही विषय. अख्खी नाव जलमय केली माकडानं. आणि देवा तू म्हणतो, तू म्हणे हे मीच करी माझ्या भजनी प्रेम धरी. देवा नाही येत म्हण. अरे सगळ्यांनी लई प्रयत्न केला तरी म्हण देवाच्या चरणाजवळ जात नाही. मग आता तुकोबार यांनी एंट्री केली आणि तुकोबाराय सांगता देवा
अरे आमच्याच्याने आमचं मन तुझ्याकडे येत नाही, असं कर देवा. हा तुका म्हणे मन पायी राखावे बांधून. आता मागणी काय लक्ष देऊ नाही का? हा तुका म्हणे तू राख म्हणे री, मग त्या येरी आम्ही जाणू. माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही, धरोनिया बाही भवहा तारी दातारा. देवा आम्ही सगळी माणसं संसारिक आहोत, आम्ही लई प्रयत्न केला. देवानं सांगितलं तरी गा ऐसे करी या आटा पहारा माझी, मोटके निमिष भरी दे तुझा एकच प्रहर अर्जुना दे. असंशय भाव मनोधुनिक्रम चलम अभ्यास येईन कौंतेय वैराग्याने चगृत. अभ्यास आणि वैराग्यानं आम्ही आमचं मन देवाच्या चरणाजवळ नेऊ शकतो, पण हे शक्य नाही. तुकोबाराय सांगता देवा आम्ही सांगतो तसं कर, आमच्याच्यानी शक्य नाही. मग तू असं कर ना, तुझी आघात लीला आजपर्यंत आम्ही ऐकली, तुझ्या आघात लिलेनं तू काही बी करू शकतो. सूर्य उगवला की प्रकाश आहे, मग अशी जी तुझी लीला आहे ना देवा, एक काम कर, आमच्याच्यानी आमच्या संसारिकांचं मन तुझ्याकडे येत नाही, पण असं काहीतरी कर की आमचं मन तुझ्याकडे आकर्षित करून घे. ही मागणी मागितली आणि कसं आकर्षित कर याच्यासाठी अभंगाचा पहिला पुत्राची या वार्ता, पुत्राची या वार्ता, पुत्राची या वार्ता, पुत्राची या वार्ता, पुत्राची 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 वार्ता. सुके ऐके जेवी माता, सुके ऐके जेवी माता, ऐसे करा माझे मन, ऐसे करा माझे मन. देवी माता, सुबाई गे देवी माता, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन. पुत्राची या वार्ता, सुखे देवी करीत माता, सुखे देवी ऐसी माता, सुखे देवी ऐसी माता. पुत्राची वार्ता, सुबाई माता, सुबाई देवी माता, सुबाई देवी माता. वाजवा एकदा शेवट टाळीन म्हणता. पुत्राची वार्ता शुभाई के जेवी माता, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. आई आणि मुलाचं जसं प्रेम आहे देवा, तैसे राहो माझे मन. आता नाही बाळा, थोड 5 मिनिटं. गाता ऐकता हरिगुण. आई लक्ष दे नाही का, अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंत या ठिकाणी आलेलो आहे. मला थोडं छत्रपतींवर 15 मिनिटं बोलायचंय. मला कोणीतरी मागाशी सांगितलं महाराज 9:15 झाले तरी चालते. आता मी लांबून आल्या, जागराचं कीर्तन, जागर त्यालाच म्हणतात ज्याला अर्धा तास कीर्तन वाढवायचं असतं, म्हणजे म्हणून ते थोडं इकडे तिकडे होईल. काय रिमोट घेऊन टीव्ही समोर बसलो की पाटे 3 वाजतात कळत नाही गड्या, त्या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहे. पण वास्तवातलं कीर्तन तुमच्यासमोर प्रत्येक शब्द हा वास्तवातला उभा करणार आहे. लक्ष देऊ नाही का. आणि तेव्हा तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. हरिगुण गाताना आणि हरिगुण ऐकताना देवा माझं मन राहावं. कारण की नामस कीर्तन साधन पैसोपे झळतील पापे जन्मान. बाकी सगळी कीर्तन अवघड आहे, पण गाता ऐकता हरिगुण हे सोपं आहे. हा तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे अवघड आहे, तुझं सूक्ष्म म्हणू की स्थूल रे अवघड आहे, तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे. आणि काल्याचं कीर्तन ते तर लय अवघड आहे. चोंडे गेला आणि पेंधे गेल्या आणि गडबडी झाल्या. सांग पेंध्या हरीचा चेंडू,
सांग पिंध्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा हे सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा सांग पिंध्या हरिताचे सांग पिंध्या हरिताचे पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा हे बाई 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 पाण्यात गेला कसा हे सांगना पाण्यात गेला कसा हा सांगना पाण्यात गेला कसा सांगना चांदणी महाराज वा गेला कसा बाय 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 पाण्यात गेला कसा हा जीव माझा हा जीव हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा झालाय वेडा झालाय वेडा झालाय वेडा पिसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा वा 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हरी विठोबा रखुमाई 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय हरि हरि जय 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 हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय हरि जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय ताळी वाजवा माय बाप हरि जय
विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्रीदान देव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता एकता हरिगुण